नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली आणि देवा पोहोचलेले असतात. त्यावेळी तो ड्रायव्हर तिथून पळत असतो, पण त्याच वेळी तिथे देवा त्याला लाथ घालतो आणि खाली पडतो आणि एका दमात त्याला पकडतो. तरीही तो तिथून पळ काढत असतो. त्या क्षणी देवाने त्याचे दोन्ही हात पकडलेले असतात आणि देवा त्याला म्हणत असतो की वरच्या देवापासून आणि या देवापासून कोणीही वाचू शकत नाही. देवाने त्याच्या खांदिशी कानाखाली लगावलेली असते, कारण त्याने पळ काढायला सुरुवात केलेली असते. याचाच अर्थ त्याची चूक झालेली आहे आणि म्हणूनच तो पळत आहे. आता देवाने त्याचा सनसनीत असा चांगला थोबाड रंगून समाचार घेतलेला असतो. सावली त्याचबरोबर तिथे सावली आणि त्याचबरोबर बबलू असतात आणि ते दोघंही पाहत असतात. देवा म्हणत असतो, बघितलं का कसा पळत होता, हा बरोबर पकडला गेलेला आहे, आता पोपटासारखा बोलेल, असं देवा सांगतो आणि त्याला खेचत घेऊन जातो. तेव्हा बबलू म्हणतो, बरं झालं घेऊन जावा त्याला, नाहीतर मी असा मारेल ना, कळणार पण नाही त्याला. इकडे शिवानी म्हणत असते की सारंग तुला उद्यापर्यंतची मुदत देते, बघ काय करायचं आहे, कारण जर तू उद्यापर्यंत माझं झालं नाहीस तर आता एक गोष्ट तुझी होणार आहे, ती म्हणजे तुम्ही सगळे रस्त्यावर याल. सावली त्या क्षणी तिथं आलेली असते आणि शिवानी तिथून निघत असते. उद्या सकाळी ती पुन्हा येणार असते आणि सावलीने खानदिशी आता कानाखाली वाजवलेली असते, ती म्हणजे शिवानीच्या. कोणाला काहीच कळत नाहीये. सगळे म्हणतात की सावली आली आणि अचानक तिने का कानाखाली वाजवली, असं काय घडलं म्हणून तिने कानाखाली वाजवली, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे शिवानी म्हणते, बासा आता सोडणार नाही तुला, असं शिवानी सावलीला बोलत असते. तेव्हा मात्र सावली म्हणत असते की का कानाखाली वाजवले हे सगळ्यांना सांगते आधी, असं म्हणत सावली तिला बोलत आहे, तिला म्हणत आहे की ही कानाखाली लगावलेली आहे ती म्हणजे सारंग सर, तुम्हाला माहितीये का तुमच्यावरती गुंडांनी हल्ला केला होता, तुम्ही इकडे कोर्टात येताना तो हल्ला हिच्या माणसांनी केलेला होता, हिने गुंड पाठवलेले होते. सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याच वेळी देवा तिथं आलेला असतो. देवाने सोबत आणलेलं असतं ते म्हणजे त्या ड्रायव्हरला आणि सांगितलेलं असतं की याने सगळी कबुली दिलेली आहे, आता तुझ्याकडे कोणताच ऑप्शन राहिलेला नाही, सगळे गुन्हे याने मान्य केलेले आहेत आणि त्याने सगळ्यांना सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळं आता तुझ्या बाबतीत काहीच होऊ शकत नाही, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता तिलोत्तमाला खूप राग येतो. तिलोत्तमा तिथे येते आणि तिलाही धक्का बसलेला असतो. सावलीने शोधून काढलेलं असतं, कारण सकाळी जाताना सावली म्हणालेली असते की मी सगळं सत्य समोर आणणार आहे, कारण सारंग सरांच्या बाबतीत जे कोणी हे सगळं केलेलं आहे त्या माणसाला सोडायचं नाही. इकडे तिलोत्तमा जेव्हा सावली सांगत असते की हिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, इव्हन ती स्वरा जी आहे तिच्या बाबतीत सुद्धा हिनेच केलेलं आहे, हे सगळं समोर आलेलं असतं. सावली भर सगळं सत्य सांगत असते. सावली म्हणत असते की ही जी बाई आहे ती खूप खालच्या थराला पोहोचलेली आहे, सारंग सरांना मिळवण्यासाठी हिने काहीही केलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिलोत्तमा त्याचबरोबर तिथे असलेल्या सगळ्यांना खूप राग आलेला असतो. तेव्हा तिलोत्तमा समोर येते आणि पुन्हा एक सनसनीत अशी कानाखाली या शिवानीच्या लगावते आणि तिला दाखवून देते की हीच तुझी लायकी आहे. सावली म्हणत असते की तुला काय वाटलं माझं सौभाग्य एवढं कमकुवत आहे तुझ्यासारख्या बाईच्या हाती लागायला, अगं ते काय पैसा वस्तू कंपनी नाहीये, उठकी सूट हे माझं आहे म्हणून तू खेचून न्यायला. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सारंग सर माझे आहेत आणि त्यांच्यावर माझाच अधिकार आहे, दुसरं कोणीच त्यांना माझ्यापासून तोडू शकत नाही, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. शिवानी मात्र रडकुंडीला आलेली असते. त्याचबरोबर तिथे आता एंट्री होते ती म्हणजेच बबलू आणि त्याचबरोबर किरण यांची. सावली तिथं बोलत असते. सावली म्हणत असते की या बाईने आतापर्यंत सगळ्यांना लुबाडलेलं आहे, सगळ्या कंपन्या लुबाडलेल्या आहेत आणि तिला आता रूपम कॉस्मेटिक्स सुद्धा लुबाडायचं होतं आणि त्यासाठी तिने हे सगळं केलेलं कांड होतं. सावली जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. सावलीला कळायचं बंद झालेलं असतं. सगळेजण तिथं असतात आणि सावली म्हणत असते की बास. किरण तिथे येते आणि सांगते की यांनीच हे सगळं केलेलं होतं आणि त्याचबरोबर यांनी आता त्या स्वराच्या बाबतीतही केलेलं आहे, त्याचबरोबर स्वराचा जो बॉयफ्रेंड होता त्याला किडनॅप सुद्धा यांनीच केलेलं होतं. आणि त्या क्षणी लेडी कॉन्स्टेबल आता देवाने बोलवून घेतलेले असते आणि शिवानीला आणि त्याचबरोबर त्या ड्रायव्हरला खेचत नेतात. खरं तर ऐश्वर्याची मात्र बोबडी वेळलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं होतं, जर या शिवानीने माझं नाव घेतलं तर माझं काय होईल, हा प्रश्न ऐश्वर्याला पडलेला होता. परंतु शिवानी काही तिचं नाव घेत नाही, शिवानी निघून जाते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग त्याच्या रूम मध्ये असतो. सावली तिथे येते तेव्हा सावली म्हणते, सारंग सर कसं ओळखलं तुम्ही. सावलीने मोरपीस आणलेला असतो आणि तो सारंगच्या कानाच्या जवळ तिने घेऊन गेलेले असते. तेव्हा मात्र सारंगने एका क्षणात तिला ओळखलेलं असतं. तेव्हा सावली म्हणते असं कसं. तेव्हा सारंग म्हणतो की अगं तुझ्या
श्वासावरून मी तुला ओळखतो, तुझा सहवास मला हवासा वाटत असतो ना, आणि तू कुठेही असलीस, माझे डोळे बंद असतील तरीही मी तुला ओळखू शकतो, कारण माझ्या आजूभोवती बाजूला तूच हवी असतेस, असं सारंग बोलत असतो. सावली म्हणत असते, काय हो सारंग सर? तेव्हा मात्र सावली म्हणत असते, पण सारंग सर, तुमचा चान्स हुकला ना, तुम्हाला सुंदर अशी त्या शिवानीसारखी बायको मिळाली असती ना, असं सावली बोलत असते. तेव्हा मात्र सारंग म्हणतो की बरोबर आहे, आणि खरंच ग, पण तुला माहिती आहे का, आमच्यामध्ये भांडणच झालं नसतं, मी तिच्याशी भांडणच केलं नसतं, कारण तिने गुंड पाठवले असते ना मारायला, असं सारंग म्हणत मस्करी करत असतो. तेव्हा सावली मात्र सारंगला मारायला सुरुवात करते. सारंग म्हणतो, हे काय, तिने पण मारलं असतं आणि तू पण मारत आहे. बर सावली लाडाने आता जवळ येते. तेव्हा सारंग सांगतो की पाडवा येतोय, तुला काय हवंय पाडव्याला सांग. तेव्हा सावली सारंगच्या जवळ आलेली असते आणि सारंगला मात्र म्हणत असते की काही नको, आई बाबा तीर्थयात्रेला जाणार आहेत, ह्या दिवाळीत ते आपल्याला भेटणार नाहीत, असंही सावलीने सांगितलेलं असतं. इकडे आता किरण निघालेली असते, बबलू तिला सोडायला आलेला असतो. बबलू म्हणत असतो की मी येतो तुला सोडायला. तेव्हा मात्र किरण म्हणत असते की नाही नको. तेव्हा बबलू म्हणत असतो की मी येतो ना किरण. तेव्हा किरण म्हणत असते की मी स्कूटी आणली, मी जाईल. तेव्हा ती म्हणत असते की खरंच. तेव्हा तो म्हणतो की पाडव्याला ये ना. तेव्हा किरण म्हणत असते की मला कळत नाहीये, मला बाबांनी तर सांगितलेलं होतं की शिवानी मॅडमची शेवटपर्यंत साथ द्यायची, मी आतापर्यंत खूप साथ दिली, खरं तर माझं चुकलेलं आहे, मला कळत नाहीये मी जे केलेलं आहे त्याच्यामुळे मलाही शिक्षा होऊ शकते ना. तेव्हा इकडे बबलू सांगत असतो की नाही. ती म्हणत असते पण आता माझा जॉब गेला, आता काय करणार आहे मी, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा बबलू म्हणतो मी बोलतो ना सारंगशी, सारंग दादा करेल तुझ्या जॉबचं. ती म्हणते खरंच. तेव्हा बबलू म्हणतो की हो. तर इकडे आता तारा आलेली असते आणि तारा म्हणत असते की मला तुमचा मोबाईल द्या ना, सोहमला मला कॉल करायचा आहे. तेव्हा मात्र ती म्हणत असते ऐश्वर्या कशाला पाहिजे तुला मोबाईल, गरज काय आहे त्या गोष्टींची, आणि कशाला फोन करायचा आहे, काय हे तुझा नवरा नवरा चाललेलं असतं सारखं. ती म्हणते मला मोबाईल हवा आहे, द्या ना तुम्ही. तेव्हा ती म्हणते एक तर मला इथे कळत नाही आणि तुला दिवाळ सणाचं पडले, म्हणजे तुझा पहिला दिवाळ सण आहे, तुला एन्जॉय करायचं आहे. ती म्हणते मग नसते उद्योग कशाला करायचे. तेव्हा ती म्हणते माझा नवरा कमकुवत आहे ना, तो सारंगच्या हाताखाली काम करतो या घरचा मोठा असून, म्हणून मला हे सगळं करावं लागतं. तेव्हा ती म्हणते हे तर सगळं थोरल्या असून अमृताबाईंनी पण करत नाहीयेत. तेव्हा ती म्हणते की तिच्यापेक्षाही जास्त किंमत आहे आणि मी माझ्या कर्तृत्वाने कमवलेली आहे. लगेचच आता तिला तारा बोलते की हा आता ते कर्तृत्वाने जाणार पण आहे. तारा एवढी स्पष्टपणे बोलते की ऐश्वर्या म्हणते जा इथून. तर दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळीची सगळी तयारी झालेली असते, सगळेजण छान तयार झालेले असतात आणि सावलीने छान अशी साडी नेसलेली असते, दोघीजणी मिळून रांगोळ्या काढत असतात. तेवढ्यातच चंद्रकांत तिथे येतात आणि ते म्हणू लागतात की खरंच सावली आणि तारा तुमच्या दोघींचाही पहिला दिवाळ सण आहे हा. तेव्हा त्या दोघीही म्हणतात की हो. तेव्हा ताराला विचारलं जातं, तेव्हा लगेचच ऐश्वर्या बोलायला सुरुवात करते गरजच काय, जावईच नाहीये ना इथं. आणि सावली म्हणत असते की नाही माझ्या घरून कोणीच येणार नाहीये, आई बाबा बाहेर गेलेले आहेत तीर्थयात्रेला. ऐश्वर्या म्हणते गरजच नाहीये ना, कारण दिवाळ त्यांचं दिवाळ निघेल ना, मग कशाला जावयाचा मानपान करायचा आहे, अशा भाषेत ती बोलत असते. सावली म्हणत असते पण तेवढ्यातच तिलोत्तमा तिथे आलेली असते. तिलोत्तमा म्हणते की तसं नाहीये ग, कसं असते माहितीये का, आमच्या पहिल्या दिवाळ सणाला यांना तर कॉटनचा शर्ट पीस आणि पॅन्ट पीस दिलं होतं, तरीही आम्ही खुश होतोच ना, असं दोघींचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सावली म्हणत असते की हो खरंच त्याच्या मागची भावना महत्वाची असते, असं म्हणत सावलीने ऐश्वर्याचीच वाट लावलेली असते. आणि ती म्हणते तुला काय वाटलं ग, कारण तिलोत्तमा मेंदळीसारखी तू साडी नेसलेस म्हणून तू तिलोत्तमा मेंदळी नाही होणार. सावली पाहते, सावलीला माहीतच नसतं तिलोत्तमाने कोणती साडी नेसले, दोघींनी सेम साडी नेसलेली असते. आणि तिलोत्तमा मात्र सावलीचं कौतुक करते आणि त्या क्षणी ऐश्वर्याचा मात्र बँड वाजलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिलोत्तमा आणि त्याचबरोबर अमृता आता आलेली आहे. तेव्हा सावलीला कळतं की अमृता ही आपल्या देवीच्या दर्शनासाठी गेलेली होती, तिथे अभिषेक करायचा होता त्यासाठी गेलेली होती, ही गोष्ट अमृताने सांगितलेली असते. तेव्हा अमृता सांगू लागते की मला आईने सांगितलं होतं जोपर्यंत आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणाला काहीच सांगायचं नाही. तेव्हा मात्र सावली म्हणत असते हो बरोबर आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की कसं माहितीये का, आधीच जर आपण सांगत बसलो तर त्या गोष्टीला नजरही लागू शकते. आता मग प्रसाद आणलेला असतो, तो प्रसाद सावलीच्या हातात देते अमृता आणि म्हणते की हा घे प्रसाद.
त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे अमृता तिलोत्तमा तिघीही आता बोलत आहेत आणि त्याचबरोबर भैरवीने आता फोन केलेला असतो आणि ताराबरोबर ती बोलत असते. भैरवी ताराला म्हणत असते की मी जे काय सांगेल ना ते सगळ्याला फक्त होला हो म्हणायचं, मध्ये अजिबात बोलायचं नाही, मी जे बोलेल त्या प्रत्येक गोष्टीला होकार द्यायचा, असं दोघींचं बोलणं चाललेलं असतं आणि ताराला ती धमकावत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ती म्हणते की आता फोन ठेवलेला असतो आणि म्हणते की आता त्या सावलीची कशी वाट लावते बघ, लय स्वतःला 150 समजायला लागले ना, असं तिने विचार केलेला असतो. आता तिच्या मुसक्या कशा आवडणार आहे हे तिलाही कळणार नाही, अशा पद्धतीने आता भैरवीने प्लॅन केलेला असतो. पण भैरवीच कशी तोंडावर पडणार, सारंग आणि तिलोत्तमा मिळून भैरवीचीच कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.